मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची एका लग्न समारंभात भेट। दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा। फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती। तर भेटीवेळी मंत्री आशिष शेलारही होते उपस्थित। भेटीमुळे मात्र चर्चांना उधाण। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्याचं होणार। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन। रविवारीही अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवलाय। त्यानंतरच केंद्रीय पथकाकडून पाहणी। तर केंद्राकडून 35 दिवस आधी लेखी उत्तर सबमिट केली जातात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची महत्त्वाची फाईल मंत्रालयातून गायब। अज्ञात व्यक्तीवर मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल। मात्र फाईल गायब झाल्यामुळे एकच खळबळ। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा। निकाल पुढे ढकलण्यावरून टीका करणाऱ्यांना निवडणूक आयोगाचं थेट उत्तर। तर सर्व निर्णय कायद्याच्या अंतर्गतच। निवडणूक आयोगाकडूनही भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 इच्छुक। तर गेल्या 15 दिवसांमध्ये 1800हून अधिक मुलाखती झाल्याची माहिती। काही जण राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनले। वृक्षतोड योग्य नाही ही सरकारची भूमिका। कुंभमेळा आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं विधान। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी अजित पवारांची एंट्री। समोपचाराने वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे। अजित पवारांनी ट्विट करत व्यक्त केली भूमिका। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाचा शुभारंभ। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते TBMचं उद्घाटन। टनेलमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार। खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण 62% मतदान झालं। त्यामुळे मतदान संपल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जल्लोष केला। विजयाचा विश्वास व्यक्त केला। फटाक्यांची आतषबाजी केली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगळूरपीर, कारंजा नगर परिषदेसह मालेगाव नगरपंचायतीकरता सरासरी 65.47% मतदान झालं। मतदानानंतर अनेकांचे राजकीय भवितव्य 19 दिवस टांगणीला लागणार आहे। येत्या 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। मावळच्या वडगावमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांचा उत्साह बघायला मिळाला। यंदा वडगावमध्ये तब्बल 73.33% मतदान झालेलं आहे। लोणावळा आणि तळेगावच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मतदान वडगावमध्ये पार पडलं। मावळच्या तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीमध्ये केवळ 49.24% मतदान झालेलं आहे। केंद्रावर जाऊनही नाव न मिळाल्यानं मतदान न करताच काहींना परतावं लागलं। जळगावच्या जामनेरमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। बोगस मतदानाचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। आगामी महापालिका निवडणुकीकरता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे। सार्वत्रिक निवडणुकीकरता 20,000 कंट्रोल युनिट्स आणि 25,000 बॅलेट युनिट्स महापालिकेला नुकतीच प्राप्त झालेली आहेत। ही कंट्रोल युनिट्स आणि बॅलेट युनिट विक्रोळी आणि कांदिवली इथल्या महानगरपालिकेच्या गोदामात कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी असल्यानं त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत। गेल्या 12 दिवसांमध्ये मतदार यादीवर सुमारे 9,370 हरकती निवडणूक विभागाकडे आलेल्या आहेत। हरकती नोंदवण्याकरता 3 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे।
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नागपूरच्या कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदानावरून चांगलंच राजकारण तापलं। भाजपचे कामठी नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर धाड टाकण्यात आली। यावेळी भरारी पथकाच्या धाडीत 50,000 रुपये, दारूच्या बॉटल्स आणि शाई मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर विषारी द्रव्य फवारून हल्ला करण्यात आला। हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे। पोलीस अधिकचा तपास करतायत। सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न झालाय। बार्शीतील प्रभाग क्रमांक 4 मधील केंद्र क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली आहे। अंकुश साठे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये मतदान संपताना तणावपूर्ण वातावरण होतं। भाजपचे विशाल परब यांच्या ताफ्यातील गाड्या अडवण्यात आल्या आणि तणाव निर्माण झाला। घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती। जव्हार नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्यानं ही घटना घडली। पोलिसांच्या मदतीनं वाद नियंत्रणात आला। आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदान केंद्रात जाऊन मतदान कसं करावं याबाबत माहिती दिल्याचं समोर आलेलं होतं। दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या गेवराई नगरपालिकेमध्ये पंडित आणि पवारवाद बघायला मिळाला। यात अमरसिंह पंडित यांच्या पीएला मारहाण केल्याचे फोटो समोर आलेले आहेत। अमृत डावकर यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागलेला आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी आमदार संतोष बांगरांवर जोरदार टीका केली। आमदार संतोष बांगर हिंगोली शहर आणि लोकशाहीला लागलेला कलंक आहेत असं म्हणत त्यांनी बांगरांवर निशाणा साधला। बांगरांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली गेलेली आहे। सगळ्या जागांचा निकाल आता 21 डिसेंबरला लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला। औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दणका दिलाय। अखेरच्या क्षणी असे घोळ भविष्यात टाळा असे ताशेरे ओढण्यात आले, तर आयोगाचा सावळा गोंधळ बरा नसल्याचं म्हणत औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाचे कान टोचले। खासदार सुप्रिया सुळेंनी निवडणूक पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी केली आहे। हे इलेक्शन पूर्णपणे रद्द झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। निवडणुकीची गोंधळाची अवस्था झाल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले। निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या म्हणजे दोष असल्याचं ते म्हणाले, तर आता ईव्हीएमची आणखी काळजी घ्यावी लागणार आहे असंही ते म्हणाले। मतमोजणीबाबत कोर्टानं निर्वाळा दिल्याचं वक्तव्य दादा भुसेंनी केलंय, तर कोर्टाचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे असंही ते म्हणाले। 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळाव्या लागणार आहेत असंही त्यांनी म्हटलं। एक महत्त्वाची बातमी बघूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। काँग्रेससोबत गेलो म्हणून आम्हाला बदनाम करणार यांच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो कसे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता। जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला लावून बसलेले आहेत आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये। त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली। परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत। म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी, म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे।
पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. विद्यापीठाच्या पदवी आणि पदविका प्रथम वर्षाकरता प्रवेशपूर्व अर्ज भरण्यास विलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं दिलासा दिला आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता त्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं वर्ष वाया जाण्याचं टांगती तलवार किंवा भीती ही दूर झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिकांच्या निवडणुकीकरता काल मतदान पार पडलं. 10 नगरपालिकांपैकी सर्वाधिक 85.35% मतदान माथेरान नगरपालिकेकरता झालं, तर मुरुड जंजिरा नगरपालिकेकरता 73.89% मतदानाची नोंद झाली आहे. पुण्यातही आलिशान घरांच्या मागणीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे येत्या 3 वर्षांमध्ये पुण्यात आलिशान घरांच्या किमतीत 29% वाढ झालेली आहे. पुण्यात आलिशान घरांचा दर प्रति चौरस फूट 15,200 रुपयांवर गेला आहे. मध्य रेल्वेनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला दौंड आणि मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचं काम हाती घेतलंय. त्यामुळे 4 ते 25 जानेवारीपर्यंत काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नागपूर, अमरावती, सोलापूर, लातूर, नांदेड, पनवेल या मार्गावरील सुमारे 15 येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यांच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्याकरता बोगद्यांमध्ये सेन्सर्स बसवण्याबाबत महापालिकेनं विचार करावा अशी सूचना कॅनेडियन बोगदा तंत्रज्ञान विषयक शिष्टमंडळानं केली आहे. या शिष्टमंडळानं मंगळवारी मुंबई किनारी रस्ता दक्षिण आणि उत्तर तसंच गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली आहे. ठाण्यातील खड्ड्यांमुळे विविध अपघातात 18 जणांचा मृत्यू झालाय. हायकोर्टानं याची गंभीर दखल घेत पालिकेला फटकारलेलं आहे. रस्त्यांची तुम्ही योग्य ती देखभाल का करत नाही असा सवाल करत ही परिस्थिती सुधारण्याकरता पुढच्या मान्सूनची वाट पाहायला लावू नका अशी तंबी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं ठाणे महापालिकेला दिली आहे. मुंबई मेट्रोमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. मेट्रो रोडचे भाडे हे शालेय विद्यार्थ्यांकरता परवडणारे नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांकरता मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट अबुधाबी विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे. आठवड्यातील प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 3 दिवस रात्री 9:10 विमानसेवा असेल. या नव्या आंतरराष्ट्रीय मार्गामुळे व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना तसंच मध्य पूर्वेमध्ये असलेल्या हजारो कामगारांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर 2 महिन्यांनी सुनावणी होणार आहे. 6 फुटांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करा असे स्पष्ट आदेश जुलै महिन्यातच सगळ्या महापालिकांसह अन्य स्थानिक प्रशासनांना न्यायालयानं दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं. पुणे महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नदी सुधार योजनेच्या खर्चात 74 कोटींनी वाढ झालेली आहे. यापूर्वी महापालिकेनं प्रस्तावित कामांपेक्षा अधिक कामं करणं गरजेचं असल्याचं महापालिकेच्या प्रकल्प विभागानं स्पष्ट केलं होतं. या खर्चाला महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. जलवितरण सुधारणा कामांतर्गत आर दक्षिण विभागातील कांदिवली पूर्व परिसरामध्ये जलवाहिनी जोडणी, जुनी जलवाहिनी खंडित करण्याची कामं हाती घेण्यात येणार आहेत. ही कामं गुरुवार 4 डिसेंबरला दुपारी 1:30 वाजल्यापासून शुक्रवार 5 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजेपर्यंत केली जाणार आहे. त्यामुळे आर दक्षिण विभागातील ठाकूरगाव, समतानगर, चिखलवाडी आणि जानूपाडा या परिसराचा पाणीपुरवठा पालिकेकडून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे महापालिकेच्या शहर विकास आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकूण 377 बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. यापैकी 73 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळलं. ठाणे महापालिकेनं नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. 18,15,000 दंड वसूल केलेला आहे. वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याकरता पनवेल महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये तपासणी, कारवाई आणि यंत्रणांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील 169 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
नालासोपारा पूर्व प्रगतीनगर परिसरामध्ये ड्रग्ज माफियांनी हैदोस घातला. पुणे शाखा 2च्या पथकानं अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला रंगेहात अटक केली. तुळींज पोलीस ठाण्याच्या 100 मीटरच्या आत ही कारवाई झाल्यानं तुळींज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. आयएएस अधिकारी कल्पना भागवतनं चक्क माजी कुलगुरूंकडूनच आयएएस असल्याचं सांगून पैसे उकळल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शहाबुद्दीन नसीरुद्दीन यांचा सिडको पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवून घेतला. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी या परिसरामध्ये साक्षी मंगेश पवार या महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्यावर महिलेनं धाडस दाखवले आणि बिबट्याला पळवून लावलं. शहापूरच्या खर्डीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जातं. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकूण 377 बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. यापैकी 73 ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळलं. ठाणे महापालिकेनं नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून 18,17,000 दंड वसूल केला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा व्यवस्थापनाशी संबंधित हालचालींवर लक्ष ठेवण्याकरता महापालिकेनं इथं सौर ऊर्जेवरील 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. पुढील 2 वर्षांकरता ही प्रणाली भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. कोकणातून पुणे शहरामध्ये प्रवेश करण्याकरता वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी चांदणी चौक ते भूगाव रस्ता विकसित करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय. या भागामध्ये उड्डाणपूल तसंच ग्रेड सेपरेटर तयार केला जाणार असून या दोन्ही कामांकरता महापालिकेनं 203 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतलाय. एक महत्त्वाची बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊतांना भेटायला जाणार आहेत. आज बुधवार आहे. सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून निघतील आणि भांडूपकरता रवाना होतील. संजय राऊतांच्या घरी जाऊन ते त्यांची भेट घेणार आहेत. 12:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे संजय राऊत यांच्या घरी पोहोचतील. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे संजय राऊतांकडे जात आहेत असं कळतं आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. पुढील काही दिवस थंड वाऱ्याचा प्रभाव कायम राहणार आहे. यामुळे राज्यातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत रविवारी मागच्या काही वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. मंगळवारी मुंबईची हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदवली गेली. तसंच काही भागातल्या हवेच्या दर्जात सुधारणा झाल्याचं बघायला मिळालं. याचबरोबर शिवडी, पवई आणि मुलुंड या भागात समाधानकारक हवेची नोंद झाली. मुंबई शहरामध्ये हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे. IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मानस असं या उपक्रमाचं नाव आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची रिअल टाईम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल. मुंबई महापालिकेनं शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाढतं वायू प्रदूषण रोखण्याकरता 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये 570 मेट्रिक टन कचरा, 95 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू, 18 टन राडारोडा हटवण्यात आला.